नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। आपण पाहताय माझ्या सोबत आहेत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यूथ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सागरदादा संसारे। जय भीम दादा। आज एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली, ती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि या पोस्टवर ज्येष्ठ पत्रकार दिवाकरजी शेजवळ यांची पोस्ट व्हायरल झालेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण न म्हणता महाप्रयाण दिन म्हणावा अशी पोस्ट महाराष्ट्रातील काही भंतेजींनी सोशल मीडियावर व्हायरल केले। आणि त्या संदर्भात आपण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि यूथ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष सागरदादा संसारे यांचं मत जाणून घेतलेलं आहे। ते काय म्हणतात ते आपण या व्हिडिओतून पाहू। बाबासाहेबांमुळे खऱ्या अर्थाने जो पूर्वश्रमीचा महार असेल, SC असेल, ST असेल, मागासवर्गीय असेल, शूद्र असेल, असे शूद्र असतील, त्यांना बाबासाहेबांमुळेच बुद्ध कळाला। त्यामुळे बुद्धांचं आणि बाबासाहेबांची तुलना आम्ही एकत्र करतो। जेवढे बुद्ध अभिप्रेत आहे तेवढेच बाबासाहेब आंबेडकरही आम्हाला अभिप्रेत आहे। जर बाबासाहेब आमच्या जीवनात आले नसते तर आमच्या जीवनाचं सोनं झालं नसतं। या प्रसंगी मी भंतेंना मी विनंती करतो की आपण अशा प्रकारची काही स्टेटमेंट करू नये। ते महापरिनिर्वाण आहे, कारण 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं। याच दादर भूमीमध्ये लाखोचा करोडोचा समाज, करोडची जनता, देशाची जनता अक्षरशः माझ्या माहितीप्रमाणे की लोकांच्या अक्षरशः चपलाची ढीग पडली होती। ट्रक भरून महानगरपालिकेने ते भरले होते। त्यामुळे हा महापरिनिर्वाणच आहे। आणि आपण उगाच लोकांच्या मनात, जनतेच्या मनात कोणत्या प्रकारचं संभ्रम निर्माण करू नको अशी मंडळींना माझी विनंती असेल। आपण बघितलं आदरणीय दादा काय म्हणाले। मला आपल्याला या निमित्तानं जी भंतेनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्टर व्हायरल केलेलं आहे, त्या पोस्टरमध्ये भंतेने काय म्हटलंय ते पहिलं आपण पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर 2024 महाप्रयाण दिन। आंबेडकरी समाजातील सर्व अनुयायी यांना आव्हान, 6 डिसेंबरला कोणीही महापरिनिर्वाण या शब्दाचा वापर करू नये। याचे कारण असे आहे की महापरिनिर्वाण केवळ आणि केवळ सम्यक बुद्धाचा होतो। आपले बाबासाहेब बोधिसत्व आहेत, त्यामुळे या दिवसाला प्रयाण दिन म्हणून संबोधले पाहिजे। अशा पद्धतीचं हे पोस्टर आहे। आणि त्याच्यावर पूज्य ज्ञानज्योती महास्थवीर, ताडोबा जंगल चंद्रपूर, पूज्य ज्ञानरक्षित थेरो, पूज्य करुणानंद थेरो व महाराष्ट्रातील भिक्खू संघ असं हे जे पोस्टर व्हायरल झालेलं आहे त्याच्यावर अशा पद्धतीचं पोस्टर आहे। आणि या भंतेंची नावं आहेत। मी आपल्याला पुढे सांगेन की आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय दिवाकर शेजवळ यांनी भंतेजींच्या या पोस्टवर आपली एक पोस्ट व्हायरल केली। ज्येष्ठ पत्रकार दिवाकरजी शेजवळ काय म्हणतात ते पहा। आंबेडकरवादी मिशनच्या वतीनं त्यांनी असं म्हटलं की भदंतांनी नुसत्या उठाठेवी करू नये। तथागत बुद्ध आम्हाला केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळू आणि कळू शकला आहे। त्यामुळे त्या दोघांनाही आम्ही समान पातळीवर मानतो। त्यांच्यात कोणताही फरक करणे, कुणाला एकाला दुय्यम समजणे आम्हाला कधीही मान्य नाही आणि कदापिही मान्य होणार नाही। कारण बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यापैकी कुणाचेही अवमूल्यन करण्याची कल्पनाही आमच्या मनाला कधी शिवू शकत नाही। हे ताडोबाच्या जंगलात राहणाऱ्या धम्माचा कथित म्होरक्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे। म्हणे 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन म्हणणे मान्य नाही। त्यांना बाबासाहेबांना महामानव म्हणणेही चुकीचे वाटते। त्यांना प्रयाण म्हणजे काय तर केवळ रवाना होणे। बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला कुणी केवळ निगर्मन ठरवून सामान्य पातळीवर आणण्याच्या नुसत्या उठाठेवी करू नयेत अशी पोस्ट
ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी केलेली आहे. आणि ह्या भंतेजी काय म्हणाले त्याच्यावर ज्येष्ठ पत्रकार दिवाकरजी शेजवळ काय म्हणाले हे आपण पाहिलं. आणि आपण आदरणीय सागर दादांशी या संदर्भात त्यांचंही मत ऐकून घेतलं. दादा, मला आपल्याला शेवटच्या टप्प्यात हे विचारायचं आहे की जे ज्येष्ठ पत्रकार दिवाकरजी शेजवळ यांची जी पोस्ट व्हायरल झाली त्या अनुषंगानं थोडं आपण अजून काय सांगाल? मी तेच आधी बोललो, त्यांच्या भंते जे आहेत त्यांनी तथागतांचं चिवर घेतलेलं आहे आणि आम्ही त्या चिवर आणि त्या भंतेंचं रिस्पेक्ट करतो, त्यांचा सन्मान राखतो. पण भंतेंनी पण कोणत्याही गोष्टीला किंवा बाबासाहेबांच्या अशा महापरिनिर्वाण दिनला कोणता गालबोट लागू नये असं वक्तव्य कृपया करू नये. महाप्रयाग दिन आपण भंते संघाला मानू, उद्या त्यांचं महाप्रयाग आपण त्यांचं करू. पण महापरिनिर्वाण हे बाबासाहेबांचं आहे, ते आहे. कृपया भंतेंनी पुन्हा ते शब्द मागे घ्यावे आणि समाजाला अशा प्रकारचं समाजामध्ये दुही निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य किंवा पोस्ट करू नये असे मी आदरणीय वंदनीय भंतेंना विनंती करतो. धन्यवाद भाई. जय भीम. जय जय. नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा.